नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। मी आहे प्राध्यापक माधव कुरे आणि आपण आता 10th क्लासचा काय करणार आहोत, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा चॅप्टर सुरू करणार आहोत। ठीक आहे, तर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स। तर हा चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राइब करण्यासाठी सांगा। आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ वगैरे आमचे ते कमेंट करून सांगा। ठीक आहे, तर ठीक आहे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा फर्स्ट चॅप्टर आहे अल्जेब्राचा, मॅथ 1चा। तर हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातनं आणि मार्क्स देणारा चॅप्टर आहे, फर्स्टच चॅप्टर आहे आणि ह्या चॅप्टरचं तुमचं वेटेज आहे परीक्षेमध्ये 12 मार्क्सचं। तर ह्या चॅप्टरमधनं तुम्हाला किती 12 मार्क्स मिळणार आहेत, कमीत कमी 12 मार्क्स मिळणार आहे। ठीक आहे, तर हा जर चॅप्टर तुम्ही जर व्यवस्थित केला तर तुम्हाला हायली वेटेजेबल चॅप्टर आहे, म्हणजे याला फुल मार्क्स देणारा चॅप्टर आहे, 12 मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला। इझी आहे, सिंपल आहे। फक्त काय तुम्हाला लेक्चर जरी तुम्ही माझे सगळे लेक्चर जरी बघितले तर तुमचा एकही क्वेश्चन चुकणार नाही याची गॅरंटी माझी आहे। ठीक आहे, फक्त तुम्हाला काय करावं लागेल, व्यवस्थित माझे सगळे व्हिडिओ पाहावं लागेल। आणि सध्या काय होते पहा, काही लोक 20 मिनिटांमध्ये, 30 मिनिटांमध्ये, 1 तासामध्ये पूर्ण चॅप्टर कव्हर करण्याचं म्हणजे दाखवतात, व्हिडिओ टाकतात वगैरे यूट्यूबला वगैरे। पण खरं मित्र तर 1 तासामध्ये, 20 मिनिटांमध्ये, 30 मिनिटांमध्ये काही होत नाही कोणता चॅप्टर जर करायचा असेल तर ते तुम्ही परीक्षेला जात असाल तर तेव्हा तुमचं रिव्हिजन होऊ शकते ते एखाद्या चॅप्टरमधनं। ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट सांगितले असतील तर तुम्हाला जर पहिली वेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, चॅप्टर डिटेलमध्ये स्टडी करावंच लागणार आहे। प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावीच लागणार आहे आणि शॉर्टकट कधी पण डेंजर असतात, त्यासाठी तुम्हाला लॉंग कटचा वापर करायचा आहे। आणि तुमच्याकडे जेव्हा परीक्षा येते, तोंडावर परीक्षा येते, तुमच्याकडे वेळ नाही रिव्हिजन करायचे, त्यावेळेस तुम्ही तसे व्हिडिओ बघू शकता, रिव्हिजन करू शकता। त्यामुळे तुम्हाला हे लॉंग लेक्चर्स पाहावेच लागणार आहेत। आपण याच्यावर 10-12 लेक्चर तरी होतील किमान। आपण याच्या अगोदर अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर सुरू केलेला आहे, घेतलेला आहे, म्हणजे संपलेला आहे जवळपास बऱ्यापैकी आपला तो 80-90%। त्याचे 13-14 लेक्चर्स आपले झालेले आहे। ठीक आहे, तर आपण लिनियर इक्वेशन्स हा चॅप्टर घेणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शॉर्टकट नाही आहे। ठीक आहे, तुम्हाला एकदम सिंपल आणि साध्या भाषेमध्ये मी समजून सांगेन, पण तुम्हाला हे सगळे लेक्चर बघावं लागतील, तेव्हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्हाला परीक्षेमध्ये फुल मार्क्स मिळतील। ठीक आहे, तर हा 12 मार्क्ससाठी चॅप्टर आहे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स। तर काय एक जनरल फॉर्म जर आपण लिनियर इक्वेशनचा लिहिला तर ax + by + c = 0। तर हा काय आहे, दिस इज द जनरल फॉर्म आहे का नाही। हे काय आहे, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन। लिनियर इक्वेशनचं हे काय आहे, जनरल फॉर्म आहे। लिनियर इक्वेशनचा तुमचा हा जनरल फॉर्म आहे। तर ह्याच्यामध्ये आता आपलं हेडिंग काय, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स। तर व्हेरिएबल्स काय आहेत काय नाही, तर याच्यामध्ये व्हेरिएबल जे आहेत ते तुमचे हा व्हेरिएबल्स आपण हा जो x आहे, हा x आहे आणि हा x आणि हा y आहे, ह्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल्स म्हणतो, व्हेरिएबल्स। आणि याच्यामध्ये किती लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, तर 2 म्हणजे आपल्याकडे x एक व्हेरिएबल आहे, y एक व्हेरिएबल आहे, असे तुम्हाला x y असे 2 व्हेरिएबल मिळतील। असं आहे का की x yच असावं, आपण याच्या जागी काही घेऊ शकता, कोणतेही व्हेरिएबल्स घेऊ शकता। जनरली आपण x y घेतो, याच्या जागी तुम्ही mn घेऊ शकता, pq घेऊ शकता, आहे का नाही, तुमच्या मनावर जे घ्यायचे ते घेऊ शकता, ह्याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो। म्हणजे हा x y तुमचा इथं ह्या इक्वेशनमध्ये जनरल फॉर्ममध्ये व्हेरिएबल्स आहे। x आणि y काय तुमचे, हे 2 व्हेरिएबल्स आहेत, काय 2 व्हेरिएबल्स आहेत, हे 2, पहिला x आणि दुसरा y, हे 2 व्हेरिएबल्स आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला हे कळलेलं आहे की x आणि y हे इक्वेशनमध्ये तुमचे काय आहेत, हे 2 व्हेरिएबल्स आहेत, आहे का नाही, 2 व्हेरिएबल्स आहेत। त्याच्यानंतर मला सांगा, आता हा a काय, तुम्ही म्हणाल सर हा a b c काय आहे, तर हे a, b, c तुमचे काय आहेत, a, b, c हे तुमचे रियल नंबर्स आहेत। का आहेत तुमचे रियल नंबर्स आहेत, म्हणजे तुमच्या इक्वेशनमध्ये काहीतरी रियल नंबर्स येतील। तर रियल नंबर्स वगैरे आपण पाहिलेले सगळे, मी बेसिक्स ऑफ मॅथ्सचं एक लेक्चर 1 घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळे नंबर, रियल नंबर काय, रॅशनल नंबर काय, इरॅशनल नंबर काय, प्राईम नंबर काय, इवन, ऑड, कंपोजिट, हे सगळे नंबर आपण त्याच्यामध्ये पाहिलेले। तर ते तुम्ही पाहून घे, ते पाहिले नसेल तर तुम्हाला रियल नंबर काय आहेत हे कळून जाईल। तर ABC काय आहेत तुमचे, ABC हे इक्वेशनमध्ये हे रियल नंबर आहेत। तर हे तुम्हाला जनरल फॉर्म कळला असेल, ax + by + c हे जनरल = 0 हे तुमचं जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स। x आणि y तुमचे 2 व्हेरिएबल्स आहेत इक्वेशनमध्ये। असं नाही की x आणि y, या x yच्या जागी तुम्ही mn घेऊ शकता, pq घेऊ शकता आणि तुमच्या मनावर जे घ्यायचे ते काही घेऊ शकता। ठीक आहे, हे आपण अल्फाबेट्स लेटर्स वापरलेले आहेत इंग्लिशमधले। ठीक आहे,
त्याच्यानंतर तुमचं हे कळलेलं आहे ABC तुमचे काय आहेत रिअल नंबर्स आहेत. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. तर मी काय करतो, हे इक्वेशन कळलं असेल तर हे मिटवतो आणि ह्या जागी काय करतो तुम्हाला एक इक्वेशन देतो मी. ह्या जनरल फॉर्मच्या जागी आपण काय करू, नंबर्स वगैरे वापरून एखादं इक्वेशन घेऊया. ठीक आहे. तर पहा एखादं इक्वेशन मी काय करतो लिहितो. तर 3x - 4y काय इक्वेशन घेतो मी, 3x - 4y 4y + 12 इज इक्वल टू 0. तर हे तुमचं काय इक्वेशन घेतलेलं आहे. अशा प्रकारचं इक्वेशन दिसून येईल तुमच्या परीक्षेमध्ये. तर हा याच्यामध्ये पहा, हा x आहे, हा x एक व्हेरिएबल आहे, y एक व्हेरिएबल आहे आणि हा 3 हा तुमचा 3 आहे. याच्यात 3, 4, हा 12 3, 4, 12 हे काय तुमचे रिअल नंबर्स आहेत. हे काय आहे तुमचे रिअल नंबर्स आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये XY तर तुम्हाला कळलेलेच आहे, XY व्हेरिएबल्स आहेत. ह्या इक्वेशनला तुम्ही मॉडिफाय पण करू शकता. तर ह्या इक्वेशनची ही जी बाजू हे इक्वल टू साईन जे असते, कधीच आपण लक्षात ठेवायचं इक्वल टूच्या साईनच्या इकडल्या बाजूची हे इकडला 0 आहे तर ही राईट हँड साईड झाली एखाद्या इक्वेशनची. ह्या इक्वेशनला 2 साईड असतात, ही राईट हँड साईड झाली, ही लेफ्ट हँड साईड झाली. तर ह्या इक्वेशनला तुम्ही मॉडिफाय करून लिहू शकता का, देअरफॉर ह्याच इक्वेशनला तुम्ही मॉडिफाय कसं लिहू शकता, देअरफॉर म्हणून मी लिहितो. तर ह्या इक्वेशनला तुम्ही काय करू शकता, 3x - 4y हा 12 इकडं पण नेऊ शकता. इकडं पहा एक लक्षात घ्या तुम्ही, जरी तुम्ही कधीशी पण साईड बदलली एखाद्या इक्वेशनची आहे का नाही, कसे लिहू शकता म्हणजे तुमचा हा नंबर एखादा नंबर हा लेफ्ट, आता ह्या याच्यामध्ये काय आहे तुमचा 12 - 4y आणि हा 3x तुमचा कोणत्या साईडला, लेफ्ट हँड साईडला आहे. इक्वल टूच्या इकडले जे असतात ते लेफ्ट हँड साईड, इक्वल टूच्या इकडले राईट हँड साईडला. तुम्ही ह्याच्यातल्या कोणाला इकडं नेऊ शकता, इकडं आणू शकता, काही करू शकता. तर ह्याला काय करू शकतो मी, असंही लिहू शकतो. पहा ह्या इक्वल टूच्या इकडला इकडं गेला म्हणजे लेफ्ट हँड साईडचा राईटला गेला किंवा राईटचा लेफ्टला आला तर त्याचं साईन चेंज होते. पहा जर मी ह्या 12ला हा +12 आहे इकडं पाठवला तर हा -12 होईल. बरोबर आहे का नाही, -12 होईल. ह्यालाच आणि डबल मी काय लिहू शकतो, हा -4y ला आपण तिकडं पाठवू शकतो का, यस पाठवू शकतो. 3x हा -4y आहे, -4y तिकडे गेला तर +4y होईल. असे लिहू शकतो मी, काय लिहू शकतो, 4y - 12 असे लिहू शकतो. बरोबर आहे. कशाही प्रकारे लिहू शकतो मी. या 3x ला पण तिकडे पाठवू शकतो का, यस पाठवू शकतो. ह्याला जर आणिक लिहायचं असेल तर मी असंही लिहू शकतो. ह्या 4y ला मी इकडं आणतो तर इकडं आला तर तुमचा -4y राहील, इकडं आला -4y आणि या 3x ला तिकडं पाठवलं तर इक्वल टू हा प्लस आहे तर -3x - 12 असं काही लिहू शकता तुम्ही. साईड चेंज केले तर काय होईल, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, काय होईल तुमचं साईड चेंज केलं तर साईन चेंज होईल. प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. एवढंच फक्त काय होईल तुमचं साईन चेंज होईल. तर हे तुमचं काय आहे ते बेसिक गोष्टी तुम्हाला काय कळलेल्या असतील असं वाटते मला. ठीक आहे. 3x = 4y - 12 हे अशा प्रकारे कसंही लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण काय करूया, आता एखादं लिनियर इक्वेशन आहे का नाही हे कसं ओळखायचं. तर लिनियर इक्वेशनची ही डिग्री काय असते, 1 असते. लिनियर इक्वेशनची डिग्री कशाला म्हणतात हे महत्त्वाचं, हे मिटवतो मी तुम्हाला, हे कळलं असेल. तर डिग्री काय असते आहे का नाही, डिग्री म्हणजे आपली जे ग्रॅज्युएशन डिग्री ते वेगळी डिग्री आहे. हे डिग्री काय असते तुमची, डिग्री पहा डिग्री काय म्हणतो आपण, ह्या इक्वेशनची डिग्री काय आहे. तर या इक्वेशनची डिग्री काय आहे, XY जे व्हॅरिएबल आहेत त्या व्हॅरिएबलला आपल्याला काय चेक करायचं. त्याच्यामध्ये व्हॅरिएबल्स काय आहेत तुम्हाला माहिती आहे. तर व्हॅरिएबल्स याच्यामध्ये आहे तुमचे X आणि Y हे 2 व्हॅरिएबल त्या इक्वेशनमध्ये. ह्याची डिग्री चेक करायचं. डिग्री म्हणजे याच्या डोक्यावर काय आहे का, एखाद्या संख्येवर काही नाही म्हणजे काय 1 असते, याचा काय असतं पॉवर 1 असते, कोणत्याही संख्येचा पॉवर 1 असते, याला पॉवर म्हणतो. तर ह्याची डिग्री काय आहे, आपण XYची ह्या XYची डिग्री काय आहे 1 आहे. XYची डिग्री काय आहे इथं 1 आहे. ठीक आहे, XYची डिग्री 1 आहे. आणि तुमच्या लिनियर इक्वेशनची डिग्री काय असते 1 असते. आणि जर तुमच्या एखाद्या इक्वेशनची जर डिग्री 2 असेल 3 असेल तर ते लिनियर इक्वेशन होत नाही. पहा जर या जागी मी तर असे लिहू शकतो, समजा पहा हा आहे म्हणजे हा ax स्क्वेअर प्लस by² प्लस c = 0 म्हणलं तर हे तुमचं लिनियर इक्वेशन होत नाही का. पहा याची डिग्री काय आहे, याची डिग्री 2 आहे, हे 2 आहे, ए डिग्री आहे, हे 2 आहे, डिग्री आहे. तर तुमच्या लिनियर इक्वेशनची डिग्री काय असते 1 असते. लिनियर इक्वेशनची तुमची डिग्री काय असली पाहिजे 1 असली पाहिजे. ठीक आहे. तर हे लिनियर इक्वेशनची डिग्री 1 आहे. ह्या जागी तुम्ही ax³ लिहू शकता, ax³ प्लस by² काय लिहू शकता, ह्याची डिग्री 3 आहे, ह्याची 2 म्हणजे x हा व्हेरिएबल आहे, ह्या x व्हेरिएबलची डिग्री 3 आहे, हा y एक व्हेरिएबल आहे, ह्याची डिग्री 2 आहे, प्लस c = 0. हे तुमचं काय आहे तर हे लिहिलेलं आहे मी. हा a रिअल नंबर आहे, b रिअल नंबर आहे, c रिअल नंबर आहे, काही असू शकतो.
ह्याची डिग्री 3 आहे, याची डिग्री 2 आहे, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन तुमचं नाही आहे. तर लिनियर इक्वेशन आहे का नाही आहे कसं ओळखायचं हे तुम्हाला कळलं असेल. तर आपण काही एक्झाम्पल पाहूया तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले, ते लिनियर इक्वेशन आहेत का नाही. ठीक आहे, पाहत लक्ष द्या. मी काही इक्वेशन्स लिहिलेले तुमच्या बुक्समध्ये दिलेले टेक्स्टबुकमध्ये, तर हे लिनियर इक्वेशन्स आहेत का नाही हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं आता लिनियर इक्वेशन कसं ओळखणार आहे. आता लिनियर इक्वेशन चॅप्टर पाहतो तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय लिनियर इक्वेशन ओळखता आलं पाहिजे. तर आता मला सांगा आपल्या लिनियर इक्वेशनमध्ये काय 2 कंडिशन महत्त्वाच्या होत्या. पहिली काय, लिनियर इक्वेशनमध्ये काय असतात तुमचे 2 व्हेरिएबल्स असतात. ठीक आहे, 2 व्हेरिएबल्स असतात. त्या व्हेरिएबलची डिग्री 1 असली पाहिजे. काय असली पाहिजे, व्हेरिएबलची डिग्री 1 असली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत का, यस. पहा मी पेन चेंज करतो तुम्हाला लक्षात येईल. तर हा m एक व्हेरिएबल आहे आणि n एक व्हेरिएबल आहे का नाही. m हा व्हेरिएबल आहे, n व्हेरिएबल आहे आणि या दोघांची पण डिग्री काय आहे तुमची 1 आहे. आणि त्याच्यानंतर हा 4, हा 3 आणि हा 12 तुमचे रिअल नंबर आहेत. ठीक आहे, 4, 3 आणि 12 तुमचे रिअल नंबर आहेत. तर त्याच्यामुळे हे तुमचं लिनियर इक्वेशन आहे का, तर हे लिनियर इक्वेशन आहे, यस. बरोबर आहे. तर पहिलं हे तुमचं लिनियर इक्वेशन आहे. एक्स आणि वायच या जागी असं काही नाही, काही येऊ शकतात लेटर्स, तुम्ही काही घेऊ शकतात. तर हा 4, 3, 12 हे रिअल नंबर आहेत. m आणि n तुमचे काय आहेत, हे व्हेरिएबल्स आहेत. तर कळलेलं तुम्हाला. त्याच्यानंतर मला सांगा हा एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स आहेत आणि 3, 7, 13 हे रिअल नंबर आहेत. हे रिअल नंबर आहेत. पण ह्या एक्सची जी डिग्री आहे ही एक्स जो दिलेला आहे एक्सची डिग्री किती आहे तुमची, डिग्री 2 आहे आणि लिनियर इक्वेशनची हे डिग्री 2 असल्यामुळे हे लिनियर इक्वेशन होत नाही. तर हे लिनियर इक्वेशन आहे का, तर ह्याची डिग्री 1 आहे पण ह्याची डिग्री x² म्हणजे 2 आहे, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही आहे. कारण ह्या इक्वेशनची लिनियर इक्वेशनची डिग्री काय आहे का नाही, डिग्री ऑफ व्हेरिएबल एक्स, जो एक्स व्हेरिएबल आहे ह्या एक्स व्हेरिएबलची डिग्री 2 आहे. हा एक्स व्हेरिएबल आहे, ह्या व्हेरिएबलची डिग्री 2 आहे, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा, सगळ्यांना कन्फ्युजन करणारा आहे. हा थर्ड क्वेश्चन लिनियर इक्वेशन आहे का नाही मला सांगा. तर हा सुद्धा तुमचं लिनियर इक्वेशन आहे का नाही, तर हे सुद्धा लिनियर इक्वेशन आहे, यस. तर कसं आहे पहा. तर याच्यामध्ये लक्ष द्या, हा एक्स हा रूटच्या बाहेर आहे, हा वाय पण हा रूटच्या बाहेर आहे. तर याच्यामध्ये √2, √5 आणि 16 हे रिअल नंबर्स आहेत. √2, √5, √16 हे रिअल नंबर आहेत. आणि हा एक्स, हा इथं एक्स दिसतोय तुम्हाला आणि हा इथं वाय दिसतोय. ह्या दोघांची पण डिग्री 1 आहे, त्यामुळे डिग्री 1 आहे, त्यामुळे हे सुद्धा तुमचं काय लिनियर इक्वेशन आहे. तर हे √2 असेल तर काय प्रॉब्लेम नाही, √5 असेल तरी काय प्रॉब्लेम नाही. फक्त आता आपल्याला हे रिअल नंबर आहेत, रिअल नंबर बघायचं. रिअल नंबर माहीत पण पाहिजे तुम्हाला. रिअल नंबर माहीत नसेल तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, हा √2 आहे का नाही, √5 आहे का नाही, त्यामुळं. तर हा एक्स आणि वाय व्हेरिएबल्स आहेत, 2 व्हेरिएबल्स, यांची डिग्री 1 आहे, त्यामुळे हे काय आहे तुमचं लिनियर इक्वेशन आहे. त्याच्यानंतर हा तुमचा क्वेश्चन, हे लिनियर इक्वेशन आहे का नाही, आणि ठीक आहे हा लिनियर इक्वेशन आहे का नाही. तर मला सांगा हे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स लिनियर इक्वेशन आहे का, तर हे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्सचं होत नाही. तर हे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्सचं नाही, तर हे लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबल्सचं आहे. तर हे काय आहे तुमचं, याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे. पहा, एक हे 0 आहे, हा 0 आहे, ओ नाही आहे. तुम्हाला ओ वाटू शकतो, ओ येणार नाही, कारण तुमचा एक रिअल नंबर असेल आणि एक काय असेल तुमचा, एक रिअल नंबर असेल आणि एक तुमचा काय असेल, व्हेरिएबल असेल. तर ह्याच्यामध्ये तुमचा व्हेरिएबल एक्स आणि वाय व्हेरिएबल आहेत, 2 व्हेरिएबल आहेत. परंतु लक्ष द्या, एक प्रॉपर्टी आहे, 0ने आहे का नाही, 0ने तुम्ही कोणत्याही संख्येला आहे का नाही, कोणत्याही संख्येला म्हणजे मल्टिप्लाय केल्या, तुम्ही एखाद्या संख्येला 0ने मल्टिप्लाय केल्या तर संख्या काय होते, ती 0 होते. म्हणजे 0ने तुम्ही एखाद्या नंबरला मल्टिप्लाय केल्या, 0 इंटू तुम्ही काही करा, 0 इंटू 5 तुमचा 0 येते, 0 इंटू तुमचा ए करा 0 येते, 0 इंटू तुमचा बी करा 0 येते, 0 इंटू तुमचा 7 करा 0 येते. म्हणजे तुम्ही जर 0ने एखाद्या संख्येला मल्टिप्लाय केल्या तर 0 येते. म्हणजे हा 0 इंटू एक्स जर सोडवला तर तुम्ही 0 इंटू एक्स हा 0 होतो, 0 इंटू एक्स काय केलं तर हा 0 होतो. म्हणजे पूर्ण याला सोडवलं तर 0 येते. आणि हा 6y जसं असतं, म्हणजे हे 6y - 3. मग तुमच्याकडे एक y व्हेरिएबल आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल होते. हे काय आहे तुमचं लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे. लिनियर आहे का नाही, याच्यामध्ये लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे, कारण तुमच्या याच्यामध्ये फक्त काय आहे 1 व्हेरिएबल y आहे. तर हे जर तुम्हाला जर म्हणायचं असेल तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का,
तर आपण 2 व्हेरिएबलचं पाहतोय, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, तर आपल्याला हा नो म्हणावं लागेल. हे लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबलचं आहे. तर सेम तसंच आहे. आता 0.3x सोडून द्या, हे 0y आहे, तर हे सुद्धा 0 × y काय होईल तुमचा 0 होईल. म्हणजे हा असेल 0 तरी नसणार आहे, हा 0 असेल तरी नसणार आहे, म्हणजे हे सुद्धा तुमचं का आहे, हे सुद्धा तुमचं लिनियर इक्वेशन नाही आहे. ठीक आहे. हे काय लिनियर इक्वेशन आहे का, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहे, तर लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल हे पण आहे. म्हणजे हे तुमचं 2 व्हेरिएबलचं लिनियर इक्वेशन नाही तर 1चंच आहे. तर हे तुम्हाला कळलं असेल. तर त्याच्यानंतर आपण नवीन काही इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स पाहूया. ठीक आहे. तर हे मी काय करतो, मिटवतो. वाटलं तर काय करतो, मी तिकडल्या साईडला लिहितो, आपल्याला थोडीशी जागा आहे, हे मिटवतो. तर हे तुम्हाला कळलेच असतील सगळे हे लिनियर इक्वेशन्स कोणते आहेत काय नाही. तर तुम्हाला एक पहा, मी एक काय एक्झाम्पल देतो. 4x तर पहा इथं घेतो मी एक एक्झाम्पल. 4x + 5y 4x + 5y = 4. तर हे तुमचं तर लिनियर इक्वेशन आहे का, पहा. ह्याचं थोडंसं आन्सर येस आणि नो दोन्ही म्हणू शकतो. पहा, तर सरळ जर तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये जर विचारलं, तर तुमचं लिनियर इक्वेशन आहे का, तर नाही. तर असं जर सरळ विचारलं, हे दिलं आणि तुम्हाला विचारलं लिनियर इक्वेशन आहे का, तर आन्सर का असणार आहे तुमचं नो. तर आन्सर का असणार आहे नो. कारण काय दिसाल तुम्ही, कारण ह्याची जी डिग्री आहे, तर ह्या इक्वेशनची डिग्री जी आहे ती का आहे, डिग्री आहे ती -1 आहे. डिग्री का आहे तुमची -1 आहे. ह्या इक्वेशनची जी डिग्री आहे, तर ह्या व्हेरिएबलची डिग्री आहे ती -1 आहे. त्यामुळे हे तुमचं लिनियर इक्वेशन नाही. परंतु तुम्ही ह्याला काही व्हॅल्यू जर पुट केल्या तर तुम्ही ह्याला लिनियर इक्वेशन बनवू शकता का, हां बनवू शकता. ह्याला लिनियर इक्वेशन बनवू शकता. जेव्हा मी 4x ह्याची किंमत मी m टाकतो आणि तुमचा 5y ह्याची किंमत मी काय टाकतो, n टाकतो, तर हे लिनियर इक्वेशन बनते. पहा, 4x ची व्हॅल्यू मी काय करतो, सबस्टिट्यूट जर केली तर तुमचा काय होईल, m + n = 4. पहा, 4x ची व्हॅल्यू मी m टाकली आणि 5y ची व्हॅल्यू n टाकली, m + n = 4. हे m + n = 4, तर हे तुमचं लिनियर इक्वेशन आहे का, तर हे लिनियर इक्वेशन आहे. तर अशा प्रकारे सबस्टिट्यूट केल्यानंतर व्हॅल्यू हे लिनियर इक्वेशन बनते. म्हणजे तुम्ही हे लिनियर इक्वेशन आहे का, तर नाही. तर ह्याची डिग्री -1 आहे. ठीक आहे. परंतु ह्याच्या जागी जर 4x आणि 5y च्या व्हॅल्यू m आणि n रिस्पेक्टिव्हली जर पुट केल्या, तर तुम्ही ह्याला लिनियर इक्वेशन्स बनवू शकता. तर तुम्हाला अशा प्रकारे कळलं असेल, सगळे जे काही कन्सेप्ट असतील, बेसिक गोष्टी असतील, ते मी सांगितलेले आहेत तुम्हाला. तर एखादं लिनियर इक्वेशन आहे का नाही त्याला कसं ओळखायचं. ठीक आहे. तर याच्यानंतरचा पुढला पार्ट पाहूया आपण. हे मी मिटवतो. पहा, आता नेक्स्ट हेडिंग आहे आपली, का आहे, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स पाहायचे. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स, तर लिनियर इक्वेशन्स तुम्हाला कळलेलं आहे. तुम्हाला आता कशाचा मिनिंग माहीत पाहिजे, तर सायमल्टेनियस म्हणजे काय. पहा, कशाचा मिनिंग माहीत पाहिजे तुम्हाला, सायमल्टेनियस म्हणजे काय. सायमल्टेनियसचा अर्थ काय होतं, सोबत आहे का नाही. सोबत म्हणू शकतो आपण, सोबत किंवा एकदाच, साथ म्हणू शकतो, एकत्रितरित्या. अशा प्रकारे आपण त्याचा अर्थ देऊ शकतो. सायमल्टेनियस म्हणजे त्याचा अर्थ सरळ काय, आपल्या याच्यामध्ये जर आपल्याला इक्वेशन दिले, तर सायमल्टेनियस जर म्हणलं तुम्हाला, तर एकाच वेळेस ते काय करतील, तुम्हाला 2 लिनियर इक्वेशन्स देतील. म्हणजे सायमल्टेनियस म्हणलं तर तुम्हाला एक लिनियर इक्वेशन, हे एक लिनियर इक्वेशन झालं 5x - 3y = 8, आणि दुसरं लिनियर इक्वेशन झालं 3x + y = 2. हे दोन्ही लिनियर इक्वेशन आहेत का. पहा, पहिल्यांदा हे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल आहेत का मला सांगा. तर हे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल आहे का, पहिला आहे. कारण हा x आणि y तुमचे 2 व्हेरिएबल आहेत, बरोबर. त्याच्यानंतर x ची डिग्री 1 आहे, y ची डिग्री 1 आहे, त्यामुळं, आणि 5, 3, 8 हे रिअल नंबर आहेत, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन आहे. हे पण लिनियर इक्वेशन आहे का, यस. x आणि y ची डिग्री 1 आहे. त्याच्यानंतर 3 आणि इथं काय नाही, म्हणजे तुमचा रिअल नंबर 1 असतो, 1 आणि हे 2, हे काय म्हणजे 3, 1, 2 हे रिअल नंबर आहेत. तर हे हे लिनियर इक्वेशन आहे, हे पण आहे. आणि 2 लिनियर इक्वेशन एकत्रितरित्या दिल्यामुळे ते सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणतो. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन दिली जातात, तर ते तुम्हाला सोडायचे असतात. सोडून तुम्हाला काय करायचे असते याच्यामध्ये, आता त्यांनी क्वेश्चन काय म्हणलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. तर तुम्हाला सिम्पली काय नाही, ह्या दोन्ही इक्वेशनला सॉल्व करायचं आहे, आणि सॉल्व करून तुम्हाला याच्यामध्ये काही नाही, काय तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत, x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. तर x आणि y च्या व्हॅल्यू काय काढू शकता तुम्ही, सिम्पल काढू शकता, आणि हे बेसिक आहे. तर हे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स तुम्हाला काढता आले पाहिजे. तुम्ही कोणताही जरी चॅप्टर बघितला आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल त्याच्या अगोदर बघितलं आहे, किंवा दुसरा कोणता चॅप्टर असेल, तर त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे
एक्स आणि वायच्या काय करावं लागतील, व्हॅल्यू काढावं लागतील. ठीक आहे. तर काय आपण सोल्युशन पाहूया. तर कशा प्रकारे काढू शकता तुम्ही एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. तर पहा, पहिल्यांदा जे दिले ते लिहून घ्या. ह्याला इक्वेशन पहिल्यांदा दिले त्याला लिहायचं, ह्याला इक्वेशन 1 म्हणायचं, ह्याला इक्वेशन 2 म्हणायचं. तर मी काय करतो, जे दिले ते लिहून घेतो. तर 5x - 3y = 8 याला इक्वेशन नंबर 1 नाव देतो मी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 3x + y = 2 ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. असं काही नाही की ह्यालाच 1 म्हणावं, ह्यालाच 2 म्हणावं, तुमच्या मनावर आहे. ज्याला 1 म्हणा वाटलं 1 म्हणा, ज्याला 2 म्हणा वाटलं 2 म्हणा, तुमच्या मनावर. ठीक आहे. तर हे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर काय करायचं, थोडंसं आपण 1 आणि 2 लिहिलं का याच्याकडे थोडंसं व्यवस्थित लिहायचं आणि बघायचं, थोडंसं बघायचं, पाहायचं याच्याकडं थोडंसं. काय पाहायचं, तर ह्याच्याकडं पाहायचं की याच्यामध्ये एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल आहेत. एक्स आणि वाय सोबत जे नंबर्स आहेत, हा एक्स एक व्हेरिएबल असेल, वाय एक व्हेरिएबल असेल, किंवा तुम्हाला एम असेल, एन असेल, काहीतरी 2 व्हेरिएबल असतील. जे 2 व्हेरिएबल्स असतात त्याच्याकडे पाहायचं. कशाकडे पाहायचं, जे 2 व्हेरिएबल्स असतात त्या व्हेरिएबल्सकडे बघायचं. त्या व्हेरिएबल्ससोबत कोण रिअल नंबर्स आहेत त्याच्याकडे बघायचं. व्हेरिएबल्ससोबत जे रिअल नंबर्स आहेत त्याच्याकडे बघायचं. आणि काय करायचं, आता व्हेरिएबल्स हा एक्स वाय हे व्हेरिएबल आहेत आणि त्याच्यासोबत हे रिअल नंबर हा 5 आहे, इथं 3 आहे, हा 3 आहे, इथं 1 आहे. तर काय करायचं आपण, ह्या म्हणजे ह्या एक्सचे जे व्हेरिएबल्स आहे ह्याची काय करायचं, ह्याला तरी सेम बनवायच्या दोघांच्या किमती. म्हणजे इथं 5 आहे तर ह्याला काय करायचं, ह्याला पण 5 बनवण्याचा प्रयत्न करायचं. 5 होत नसेल तर आपण ह्याला काय करू शकतो, दोन्ही या नंबरला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं ह्या दोन्ही इक्वेशनला आणि हे दोन्ही सेम नंबर बनवण्याचा प्रयत्न करायचं आणि त्यांचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं साईन बघून. तर ते आणि एलिमिनेट करायचं, ह्याला म्हणतो एलिमिनेशन करायचं. म्हणजे कोणाला तरी याला उडवायचं, वायला तरी उडवायचं, एक्सला तरी उडवायचं. आता हे तुम्हाला कळलं नसेल, पण आपण जेव्हा एक सॉल्व करू तर तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल. तर पहा, तर मला ह्याला सॉल्व करायचं आहे, एकाला उडवायचं आहे, वायला तरी उडवा, एक्सला तरी उडवा, उडू शकतो मी, दोघांना कोणालाही उडू शकतो. पहा, याला जर उडवायचं असेल तुम्हाला तर ह्या 5ला मी काय करू शकतो, 15 करू शकतो. ह्या इथल्याला काय करू शकतो मी, जर ह्या इक्वेशन 1ला किती 3 न मल्टिप्लाय केलं, ह्याला 3 न मल्टिप्लाय केलं तर इथं किती होईल तुमचा 15x होईल, इथं किती होईल तुमचा 15x होईल. आणि हा याला पण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 9y होईल आणि तुमचा इथं किती होईल, 3 ने मल्टिप्लाय केलं तर 8 त्रिक 24 हे इक्वेशन होईल. त्याच्यानंतर मग तुम्ही ह्याला जे मल्टिप्लाय केलं तर ह्याला काय केलं तुम्ही, ह्या इक्वेशनला तुम्ही मल्टिप्लाय केल्या 3 ने मल्टिप्लाय केल्या, ह्या इक्वेशनला तुम्ही 3 ने इथं लिहितो मी. आणि ह्या इक्वेशनला तुम्हाला आता कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, इथं 15 आणण्यासाठी ह्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. ह्याला जर 5 ने मल्टिप्लाय केलं, पहा, तर आपण याला काय केलं होतं 3 ने मल्टिप्लाय केलं. आणि मल्टिप्लाय करताना पहा, एक लक्षात घ्या, ते लिनियर जे इक्वेशन आहेत, तुम्ही लिनियर इक्वेशनच्या दोन्ही साईड, लिनियर इक्वेशनच्या 2 साईड्स असतात, आहे का नाही, किती असतात, 2 साईड्स असतात. लिनियर इक्वेशनच्या ज्या 2 साईड्स आहेत तर 2 साईड्सला तुम्ही कोणते ऑपरेशन करा, ॲडिशन म्हणजे काय, तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा, आहे का नाही, ॲड करा, सबट्रॅक्ट करा, मल्टिप्लाय करा किंवा डिवाइड करा. पण दोन्ही साईडला तुम्ही जर त्या लिनियर इक्वेशनच्या दोन्ही साईडला ॲड केल्या, म्हणजे दोन्ही साईड म्हणजे लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड, किंवा सबट्रॅक्ट केल्या किंवा मल्टिप्लाय केल्या किंवा डिवाइड केल्या तरी काही फरक पडत नाही, पण दोन्ही साईडला तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. तर आपण इथं काय केलं होतं, मल्टिप्लाय केलेलं आहे. याला कितीनं केलं होतं, याला मल्टिप्लाय केलेलं आहे. तर ह्याला आपण 3 न मल्टिप्लाय केला, तर ह्या दोन्ही साईडला इथं मल्टिप्लाय केल्या 3 न तर 15x झाला, इथं 3 न सगळ्यांना 3 न तर तिथं 9y झाला आणि इथं 3 ने मल्टिप्लाय केलं तर सेम करावं लागेल 24. आता ह्या दुसऱ्या इक्वेशनला कशा नाही मल्टिप्लाय करू शकता, तर ह्याला मला काय करावं लागेल, 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर हा 15 होईल, तर हा 15x होईल. त्याच्यानंतर हा 5y होईल, हा प्लस आहे तर प्लस. त्याच्यानंतर हा तुमचा 10 होईल. तर असं करू शकता. आणि असं केल्यानंतर तुम्हाला हे साईन चेंज करून घ्या, सबट्रॅक्शन करा. तर हा मायनस प्लस असेल तर मायनस, प्लस असेल तर मायनस, हा प्लस असेल तर मायनस. त्याच्यानंतर हा तुमचा हा कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यानंतर हा 9y आणि 5y तुमचा काय होईल, तुमचा 14y होईल आणि असं काहीतरी येईल. म्हणजे अशा प्रकारे करू शकता तुम्ही, अशा प्रकारे करू शकता. पण महत्त्वाची गोष्ट काय करायचं, थोडंसं लक्ष द्यायचं. आपण ह्यानं केलं तरी आपलं उत्तर येणार का, येणार. पण मला एक गोष्ट सांगा, ह्या दोघांना मल्टिप्लाय करायची गरज आहे का, नाही. थोडंसं डोकं लावायचं आणि इकडं लक्ष द्यायचं. आणि जो सिम्पल म्हणजे कोणत्याही नंबरनं मल्टिप्लाय केल्या तुम्ही तर काय उत्तर चुकते असं नाही, उत्तर येते. परंतु तुम्हाला काय लक्ष द्यायचं आहे की तुमचे कॅल्क्युलेशन कमीत कमी कॅल्क्युलेशन होतील आणि कमीत कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने कसं सोडवसाल. तर तुम्ही थोडंसं लक्ष द्या आता इथं. ठीक आहे, काय लक्ष द्या हे मी मिटवतो. ह्या इक्वेशनला आपण कशानं मल्टिप्लाय केलं होतं. तर मला सांगा, हा 5x - 3y = 8 आहे आणि ह्या इक्वेशनकडे बघा, 3x + y = 2. ह्या इक्वेशनला मी जशाच तसं ठेवलं
आणि ह्या इक्वेशनला जर मी 3 न मल्टिप्लाय केलं तर तुमचा इथं 3 आहे, इथं 3y होईल आणि हा 3y आणि हा 3y कटून जाईल आणि मग आपल्याला xची किंमत मिळेल. तर फक्त काय करायचं आहे तुम्हाला, काय करायचं ह्या इक्वेशनला, तर काय करतो मी, काय करतो आहे का नाही, मल्टिप्लाय असं म्हणा, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय किती मल्टिप्लाय करावं लागेल 3. मी इक्वेशन 2ला काय करतो 3 ने मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाय इक्वेशन 2/3. तर इक्वेशन 2ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर तुमचं इक्वेशन नंबर काय बनते पहा, हा काय होईल तुमचा, हा 3 न मल्टिप्लाय करतो मी, तर हा 3 न मल्टिप्लाय केला तर 3 × 3 तुमचा 9x, हा काय होईल तुमचा प्लस 3y इजिकल टू 3 × 2 तुमचा 6. म्हणजे पूर्ण इक्वेशनला तुमच्या आपण 3 न मल्टिप्लाय केलं तर हे इक्वेशन मिळालं आणि ह्याला इक्वेशनला मी काय करतो 3 नाव देतो, इक्वेशन नंबर 3. आता तुम्ही बघा हा इक्वेशन 1 आणि हा इक्वेशन 2 दोघांमध्ये हा 3y तर काय करतो मी या दोघांना ॲड करतो, इक्वेशन 1 आणि 3. तर काय करतो ॲड, इथं लिहितो ॲड किंवा ॲडिंग किंवा ॲड लिहा, ॲड इक्वेशन 1 अँड 3. तर 1 आणि 3 इक्वेशनला काय ॲड करतो, ॲड करा वाटलं ॲड करा, सबट्रॅक्ट करा वाटलं सबट्रॅक्ट करा, साइन चेंज करा, फक्त इलिमिनेट करायचं आहे तुम्हाला. 1 व्हेरिएबल इलिमिनेट करायचं म्हणजे कटून टाकायचं आणि दुसऱ्या व्हेरिएबलची आपल्याला आन्सर काढायचं आणि ती व्हॅल्यू आलेली पुट करायची एखाद्या इक्वेशनमध्ये. तर ह्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3ला ॲड करतो. तर इक्वेशन 1 का आहे पहा, इथे लिहू तुम्ही इक्वेशन 1 तुमचा, हा इक्वेशन 1 का आहे तुमचा 5x - 3y = 8, हा इक्वेशन 1 आहे. आणि हा इक्वेशन 3 आहे हा, तर का आहे तुमचा 9x + 3y = 6, हे आहे तुमचा इक्वेशन 3. तर ह्या दोघांना काय करतो ॲड करतो. जेव्हा ॲड करतो तेव्हा साइन चेंज होत नसतात, ॲड करतो तेव्हा साइन चेंज होत नसतात, जशाचं तसं राहते. आणि आपण सबट्रॅक्ट करत असतो तेव्हा काय करायचं, जर मी सबट्रॅक्ट करत असेल ह्या दोघांना तर इथले साइन चेंज होतात. इथं ह्याला जर आता ॲड करतो म्हणून काहीच नाही, जशाच तसं लिहिलं. सबट्रॅक्ट जर करत असेल तर हा प्लस 9x आहे तर मायनस 9x झाला असता, हा प्लस 3y मायनस 3y झाला असता आणि हा प्लस 6 मायनस 6 झाला असता. साइन चेंज करायचं सबट्रॅक्शन करताना, ठीक आहे, खाल्ल्याची कोणत्याची बघून. आता इथं काय ॲडिंग करतो, ॲड करताना साइन चेंज होत नाही, तर ह्याच्यामध्ये काय कटेल, हा -3y कटेल, हा +3y कटेल आणि हे काय होईल तुमचा 5x + 5x आणि 9 + 9x हा तुमचा किती होईल तुमचा 14x होईल. किती होईल तुमचा 14x होईल. हा इक्वल टू कारण हे दोघं कटून गेलेत, 8 आणि 6 तुमचे किती होतील 14 होतील. 8 आणि 6 किती होतील तुमचे 14 होतील. 14 म्हणजे तुमचं x = देअरफॉर x = काय असते, जेव्हा असं असते तेव्हा काय करायचं, हा 14 जशाच तसा ठेवायचा. हा कोणताही नंबर असेल, सोपा सिंपल सांगतो मी तुम्हाला. हा काय करायचं, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होते, तर इकडला जशाच तसा ठेवायचा आणि ह्या सोबत जो मल्टिप्लायमध्ये नंबर आहे कोणताही असो, x सोबत असो, y सोबत असो, कोणत्याही सोबत असो, ह्याला काय करायचं इकडल्या साईडची तर तिकडल्या साईडला गेला तर हा काय होतो डिवाइडमध्ये जातो, 14/14. आता 14/14 जर केलं तर तुमचा हा कटून जाईल आणि याचं उत्तर काय आली 1. म्हणजे एक्सची किंमत किती आली तुमची 1 आलेली आहे. एक्सची किंमत किती आलेली आहे 1 आलेली. मग काय करा, ही जी एक्सची किंमत आलेली 1 तुम्ही ह्या इक्वेशन 1मध्ये टाका, 2मध्ये टाका, 3मध्ये टाका, तुमच्या मनावर ज्याच्यात टाकायचं त्याच्यात टाका, तुम्हाला वायची किंमत मिळते. पण काय करायचं तुम्ही टाकताना इक्वेशन छोटं इक्वेशन बघायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन छोटे येतील. तर मी काय करतो, ह्या एक्सची किंमत जी 1 आहे ती मी काय करतो ह्या इक्वेशन 2मध्ये टाकतो. हे मला थोडं छोटं इक्वेशन वाटतो. मग इथं लिहू तुम्ही पुट x = 1 इन इक्वेशन 2मध्ये पुट करतो, कारण थोडं छोटं इक्वेशन आहे. तर एक्सची किंमत मी काय करतो 2 पुट करतोय. तर पहा इक्वेशन 2मध्ये पुट x = 1 इन इक्वेशन 2. तर हा 3 पहा, आता इक्वेशन 2 काय आहे पहा, हा 3ला 3, त्याच्यानंतर तुमच्या एक्सची किंमत मी काय टाकायलो 1 टाकायलो, तर 1ला 1, हा 1 आहे, 1 कुठून आला तर एक्सची किंमत 1 प्लस yला y, कारण yची किंमत आपण टाकत नाही, yचीच तर काढायची आहे, इजिकल टू 2ला 2. आता ह्याला सोडवायचं आहे तुम्हाला, तर ह्याला सोडवल्यावर दिसत असेल तुम्हाला 3 × 1 काय होईल तुमचा 3 प्लस y = 2 मिळालेला आहे तुमचा. ह्याच्यानंतरचा पार्ट मी इकडं सोडवतो, ठीक आहे. इकडं पहा, हा 3 + y = 2 आहे, तर मी हा y + y जसाच तसा इथं ठेवतो आणि ह्या +3ला मी काय करतो, हा लेफ्ट हँड साईडला आहे ना, लेफ्ट हँड साईडला आहे, इकडच्या इकडं आहे, इक्वल टूच्या इकडं म्हणजे लेफ्ट हँड साईडला आहे, ह्याला मी राईट हँड साईडला पाठवतो. तर साईन चेंज होईल, म्हणजे तुमचं काय येईल
वाय इज इक्वल टू देअरफॉर वाय इज इक्वल टू काय असेल 2 - 3 येईल तुमचं. काय येईल वाय इज इक्वल टू 2 तुमचा जशाच तसा इकडं आहे, फक्त हा 3 + 3 इकडला तिकडं पाठवला तर -3 झालेला आहे. पुन्हा मी याला सोडवलं तर तुमचा वाय इज इक्वल टू काय येईल -3 मधनं +2 गेला तर -1 येईल. ठीक आहे. तर ही तुम्हाला मिळालेली आहे वायची व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे ऑलरेडी, त्याच्यानंतर तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळालेली आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळाले आहेत. सोल्युशन काय असणार आहे, सोल्युशन असं लिहू शकता तुम्ही, सोल्युशन इज काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू तुमचा 1, वाय इज इक्वल टू तुमचा -1. एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू -1. किंवा याला तुम्ही असे लिहू शकता, आहे का नाही, कसं लिहू शकता, एक्स वाय इज इक्वल टू तुमच्या ब्रॅकेटमध्ये एक्सची किंमत एक्स वाय पहा लिहिताना ह्याच्यात चूक पण करायची नाही. एक्सची किंमत एक्स पहिल्यांदा आहे तर एक्सची किंमत टाकायची 1, त्याच्यानंतर वाय दुसऱ्यांदा आहे तर वायची किंमत -1 असे लिहू शकता. असं लिहा किंवा असं लिहा, उत्तर तुमचं सेम आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन समजला असेल असं वाटते मला. ठीक आहे. तर काय करू याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. पहा तर लक्ष द्या. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 2 मी काय केलेलं टेक्स्टबुकमधलं तुमच्या लिहिलेलं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय थोडंसं फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. ठीक आहे. तर ते टेक्स्टबुकची लँग्वेज कशी असते पहा, लक्ष द्या. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला समजवण्यासाठी किंवा तुमच्या डायजेस्टमध्ये समजवण्यासाठी त्यांनी थेरॉटिकल वर्ड्स वगैरे दिलेले असतात. तर त्याच्या जागी जशाचे तसे तुम्हाला रट्टा मारायची गरज नाही, पाठ करायची गरज नाही. मी जसं तुम्हाला लिहून देतोय तसं लिहा, परीक्षेमध्ये तुम्हाला फुल मार्क्स मिळून जातील. आणि त्यामुळेच पोरांना अवघड जाते की जे लिहायचं कसं सर काय नाही, काही सेमीची मुलं असतात त्यांना लिहायला बी अवघड जाते, इंग्लिश येत नाही त्यांना. तर इंग्लिश मिडियमच्या पोरांना तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे लिहायची काय गरज नाही, मी जसं लिहून देतो तुम्हाला तेवढंच लिहा. तर ते तुमच्या याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स भरून घ्या. एखाद्या वेळेस थोडंसं मॅथ आहे, गणितामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये इकडले तिकडे स्टेप्स कमी जास्त होऊ शकतात. ठीक आहे. तर तुम्ही मी जसं डायरेक्टली मी क्वेश्चन काय करतो सॉल्व करून देतो, तुमचं फिल इन द ब्लँक्स तुम्ही काय करा फिल करत बसा. ठीक आहे. तर पहा, तर आपल्याला हा क्वेश्चन आहे तर याला सोडवायचा आहे, तर सॉल्व करायचा आहे. सोल्युशन पहा, तर जसं आपण सोल्युशन म्हणा आन्सर म्हणा, सोल्युशनला शॉर्टमध्ये असं लिहतो मी. ठीक आहे. तर जसं तुम्हाला म्हणजे जमल तसं सोडवायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करू शकता, याच्यात एलिमिनेट करायचं. पहिल्यांदा काय करायचं सुरुवातीला, तर जे इक्वेशन दिले ते लिहून घ्यायचं. त्या एक इक्वेशनला 1 म्हणायचं, याला 2 म्हणायचं. कोणत्याला 1 कोणत्याला 2 म्हणू शकता. शक्यतो काय करा, जे पहिल्यांदा दिले त्याला 1 म्हणा, दुसऱ्यांदा दिले त्याला 2 म्हणा. हे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहेत. ठीक आहे. 3x + 2y इज इक्वल टू 29. ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणा, 1 म्हणा. हे इक्वेशन 1, 2 का म्हणतो, कारण आपल्याला सॉल्व करण्यासाठी क्वेश्चन सोपं जाते म्हणून त्याला 1, 2 म्हणायचं, कारण रेफरन्स घेता येतो आपल्याला. त्याच्यानंतर पहा तुमचा 5x - y इज इक्वल टू तुमचा 18. ह्याला इक्वेशन नंबर म्हणा 2. आता थोडं असं लिहिल्यानंतर काय करायचं, थोडं थांबायचं आणि ह्या 2 इक्वेशनकडे बघायचं. याचे व्हॅरिएबल्स काय आहेत, एक्स आणि वाय व्हॅरिएबल्स आहे, एक्स आणि वाय व्हॅरिएबल्स आहे. रिअल नंबर 3, 2 हा 29 याच्यामध्ये रिअल नंबर्स आहे. 5 हा रिअल नंबर आहे, इथं 1 आहे आणि इथं 18 आहे. तर असं बघायचं की तुम्हाला याला कशाला एलिमिनेट करता येईल बाबा. तर तुम्हाला असं लक्षात येईल की बघल्यावर वायला एलिमिनेट करता येईल का एक्सला एलिमिनेट करता येईल, म्हणजे बघायचं. तर तुम्हाला असं बघितल्यावर लक्षात येत असेल की सर आम्हाला वायला एलिमिनेट करता येईल. इथं 2 आहे, 2y आहे. तर मी जर या इक्वेशनला पूर्ण इक्वेशनला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर आता 10x होईल, इथं 2y होईल. हा -2y + 2y कटून जाईल आणि नंतर काहीतरी व्हॅल्यू भेटेल, म्हणजे मला एक्सची व्हॅल्यू भेटेल. आणि ती एक्सची व्हॅल्यू भेटलेली मी काय करतो, कोणत्या तरी इक्वेशनमध्ये टाकतो आणि मला त्याचं सोल्युशन मिळते. ठीक आहे. असंच करू शकता, तुम्हाला असंच इझी जाईल. ठीक आहे. तर मी काय करतो, मल्टिप्लाय करतो ह्या इक्वेशन 2ला 2 ने मल्टिप्लाय करतो. का 2 ने मल्टिप्लाय करतो, तुम्ही का असं कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायचं हे काय आपल्या मनावर नसते. म्हणजे आपण तुम्ही 1-2 नंबर घेऊ शकता, 2-4 नंबरने करू शकता, पण थोडंसं इझी जाईल असं करा. कारण मला इथं हा 2 दिसतोय, 2y दिसतोय. मी याला 2y बनवण्याचा प्रयत्न करतो. हा 2y आहे, हा 2yला बनवण्याचा प्रयत्न करतो आणि मी काय करतो, हा प्लस आहे मायनस आहे त्यामुळे कटून जाईल ॲड केलं तरी. आणि जर हा इथं प्लस असला तर मी सबट्रॅक्ट केलं असतं तर दोन्ही कटून गेले असते. बरोबर. तर मी काय करतो, ह्या इक्वेशन 2ला मल्टिप्लाय करतो 2 ने, आहे का नाही. मल्टिप्लाय इथं लिहायचा मल्टिप्लाय करताना. मल्टिप्लाय इक्वेशनला शॉर्टमध्ये असं लिहितो आपण. इक्वेशनला शॉर्टमध्ये असं लिहितो, नाहीतर तुम्ही असाल हे काय सर. मल्टिप्लाय इक्वेशन 2 / 2. इक्वेशन 2ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय.
तर पहा इक्वेशन 2ला लिहितो मी, 2लाच लिहितो, 3 एवरला लिहायची काही गरज नाही. तर 2 मल्टिप्लाय केलं तर हा 5 × 2 तुमचा काय होईल 10x होईल. तुमचा किती होईल 5 × 2 तुमचा 10x होईल, मायनस हा 2y होईल 2 मल्टिप्लाय केलं तर इक्वल टू हा 18 × 2 तुमचा 18 × 2 तुमचा किती होईल 36 होईल. आणि ह्याला इक्वेशन नंबर मी 3 देतो ना. किती देतो इक्वेशन नंबर 3. आता काय करा तुम्ही, इक्वेशन नंबर हा 1 आणि हा इक्वेशन नंबर आलेला 3 तुम्ही याला काय करा ॲड करा, म्हणजे तुमचा 2y आणि हा 2y कटून जाईल. मग काय म्हणा इथे एक स्टेटमेंट लिहा, ॲड इक्वेशन 1 अँड 3. इक्वेशन 1 आणि 3ला तुम्ही ॲड करताय. तर पहा मी इथंच लिहितो इक्वेशन 3 आणि 1ला ॲड करतो. तर मी पहिल्यांदा 3 लिहून घेतो. 3x + 2y = 29. हे इक्वेशन नंबर तुमचा आहे 1. ठीक आहे. लिहायची वाटलं तर असं इक्वेशन इथं लिहू शकता, वाटणं गेलं तर काही लिहायची गरज नाही. तर आणि त्याच्यानंतर तुमचा इक्वेशन 3 घेतो आहे आपण. तर हा लिहिलेलं बरं, कारण तुम्हाला कळेल, त्यांना पण एक्झामिनरला पण क्लॅरिटी होईल. 10x हा 10x - 2y = तुमचा आहे 36. तर ॲड करतो इक्वेशन. जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा साईन चेंज होत नसतात, प्लसचे मायनस, मायनसचे प्लस होत नसतात. सबट्रॅक्ट करताना साईन चेंज करतो. तर डायरेक्टली तुम्हाला ह्या 2 इक्वेशनला ॲड करायचं आहे. आपण ॲड म्हणून इथं लिहिलेलं पण आहे. मग तुमचा काय होईल, जेव्हा ॲड करताना हा +2y आहे तो कटेल आणि हा -2y हे दोन्ही कटून जाईल. ठीक आहे. आता ॲडिशन आहे, हा 3x आहे तुमचा आणि हा 10x आहे. 3x आणि 10x तुमचा झाला किती 13x. 10 आणि 3 13 झाले आणि x 13x. त्याच्यानंतर हे तर कटले, हा इक्वल टू असतो आणि हा काय 29 आणि 36 ह्याची ॲडिशन करा. तर सिम्पल ॲडिशन करू शकता तुम्ही. 9 आणि 6 तुमचा झाला किती 15. 9 आणि 6 15, कॅरी 1 आणि 3 आणि 3 तुमचा 65. आणि डायरेक्टली करायचं असेल तर तुम्ही हा 36 मधला एक याला द्या, 30 झाले. 30 आणि तुमचा 35, 30 आणि तुमचा 35 होतात 65. नाहीतर कन्फ्युजन वाटत असेल तर असं ॲड करा सिम्पल, लहानपणी जसं करतो आपण. हा झाला 65. आता काय करा, ह्याला इथपर्यंत सोडवल्यानंतर बाकी मी इकडे लिहितो, तुम्हाला दिसेल व्यवस्थित. ठीक आहे. म्हणजे 13x = 65 आलेला आहे. किती आलेला तुमचा 13x आलेला आहे तुमचा 65. तर आता एक्सची किंमत कशी काढतो तुम्हाला माहीत आहे. देअरफॉर x = हा 65 आणि मी सांगितले तुम्हाला ह्याच्यासोबत जो व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबलसोबत जो काही नंबर असेल तो नंबर ह्याच्या इकडल्या साईडच्या डिवाईडमध्ये जातो. हा 13 इथं डिवाईड केला. 13नं जर तुम्ही डिवाईड केला तर एक्सची किंमत काय येईल आहे का नाही. 13चा पाडा येत असेल 13 × 52, 13 × 5 = 65 आहे का नाही. 13 × 5 = 65. 13 × 5 काय येते तुमचं 65 होते. x = म्हणजे 5 येते. कसं आलं तुम्हाला हे, तर एक्सची किंमत 13नं आपण काय केले, 13नं याला डिवाईड केले. 13 × 5 = 65. 13 × 5 = 65 आलेला आहे. आता मला भेटली एक्सची किंमत. आता ही एक्सची किंमत काय करतो मी, ह्या इक्वेशनमध्ये किंवा ह्या इक्वेशनमध्ये किंवा इक्वेशन 3मध्ये, ह्या तिन्हीपैकी कोणत्या इक्वेशनमध्ये तुम्ही जर एक्सची किंमत टाकली तर तुमचं उत्तर येणार आहे. सेम उत्तर येणार आहे, कशातही टाका. पण तुम्ही काय करा, जे सोपं इक्वेशन वाटते, ज्याच्यामध्ये छोटे छोटे व्हेरिएबल्स आहेत त्याच्यामध्ये टाकायचे. तर तुम्हाला हा इक्वेशन मला छोटा वाटतोय, तर हा इक्वेशन ह्याच्यापेक्षा हा इक्वेशन छोटा वाटतो. तर मी काय करतो, एक्सची किंमत ह्या 2 मध्ये टाकतो. इक्वेशन नंबर 2 कशामध्ये टाकू शकता तुम्ही, याच्यामध्ये टाका वाटलं याच्यात टाका, याच्यात टाका वाटलं याच्यात टाका, याच्यात टाका वाटलं याच्यात टाका. तर मी काय करतो 2 मध्ये टाकतो. मग लिहितो मी तर काय लिहायचं, पुट x = 5 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशनमध्ये टाकूया आपण 2 मध्ये टाकूया, इक्वेशन 2. तर आता इक्वेशन 2 कडे बघा, हा 5 जशाचा तसा ह्याच्यामध्ये टाकतोय आपण एक्सची किंमत 5. हा 5 जशाचा तसा, ह्या एक्सची किंमत आपण, ही एक्सची किंमत हे एक्स आहे तर एक्सच्या जागी आपण 5 टाकन. का 5, हा 5 कुठून आला, तर हा एक्सची किंमत आपण 5 टाकतोय. हा मायनस वायची किंमत आपल्याकडे नाही आहे, वायची किंमत काय टाकत नाही आपण, वायला वाय ठेवा. = हा 18ला 18. आता याला काय करा, सॉल्व करता येईल तुम्हाला. हा 5 × 5 काय होईल तुमचा 25 होईल. 5 × ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 25 होईल. हा मायनस वायला वाय, हा 18ला 18 जशाचा तसा. आता मला सांगा, तुम्हाला माहीत आहे ह्या 25ला काय करतो मी, तिकडं पाठवू शकतो किंवा डायरेक्टली पण सॉल्व करू शकता तुम्ही, आहे का नाही. ह्या वायला इकडं पाठवा, ह्या 18ला इकडं पाठवा, कसे पाठवा. तर मी काय करतो, तुम्हाला थोडंसं अवघड होऊ नये म्हणून सिम्पल स्टेपमध्ये घेतो. ठीक आहे, काही लोकांना समजणार नाही डायरेक्टली केलं तर. मी काय करतो,
ह्या +25ला काय करतो, हा लेफ्ट हँड साईडला आहे तिकडे पाठवलं तर याचं साईन चेंज होते. हा -y मी काय करतो जशाचा देअरफॉर -y जशाचा तसा ठेवतो, 18 जशाचा तसा ठेवतो. ह्या 25ला इकडे पाठवला, हा प्लस आहे तर -25 होईल. बरोबर. मग -y इज इक्वल टू तुम्हाला काय येणार आहे, देअरफॉर -y इज इक्वल टू तुम्हाला काय असणार आहे, +18 आहे -25 आहे. तर -25 मधनं +18 गेला तर तुमचा किती उरला, तर मायनस किती उरेल, मायनस तुमचा पहा 18 आहे तर हे किती उरेल तुमचा, हा 2 आणि तो 5 म्हणजे तुमचा 7 उरेल. किती उरेल, -7 उरेल. किती उरेल तुमचा, -7 उरेल. बरोबर आहे. तर वायची किंमत तुमची आलेली आहे -7. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर काय करा, आता हा मायनस आहे, हा मायनस, तर हा इकडला वायला आपल्याला पॉझिटिव्ह घ्यावा लागेल. तर तुम्ही काय करा, मल्टिप्लाय करा -1ने. असं लिहा म्हटलं तर मल्टिप्लाइंग -1 ऑन बोथ साइड. हा -1 आहे, हा ठीक आहे, -1 ऑन बोथ साईडला -1 मल्टिप्लाय करा. डायरेक्टली करू शकता तुम्ही, आहे का नाही. तर -1 मल्टिप्लाय केलं तर तुम्ही हा काय होईल, y इज इक्वल टू 7 होईल. म्हणजे मायनस मायनस तुमचा कटून जाईल किंवा लिहायची काय गरज नाही, सरळ सरळ तुम्ही प्लस y इज इक्वल टू 7 जरी लिहिलं तरी एक्झामिनरला कळते, सगळ्यांना कळते. फक्त मी तुम्हाला सोपं होण्यासाठी, समजण्यासाठी सर कसं आलं म्हणून मी तुमच्यासाठी लिहितो y इज इक्वल टू 7. तर तुम्हाला xची किंमत मिळालेली, yची किंमत मिळाली, तुम्ही काय लिहू शकता, तुम्हाला 2 प्रकारे लिहिता येते. ठीक आहे. सोल्युशन म्हणून सोल्युशन इज काय असेल तुमचं, सोल्युशन इज x इज इक्वल टू तुमची जी काय किंमत आहे, xची किंमत 5 आहे आणि yची किंमत तुमची आहे 7. किंवा यालाच तुम्ही x, y असं लिहू शकता. असंच लिहायचं तुम्हाला. काय लिहू शकता तुम्ही, xची किंमत आहे पहिल्यांदा तर 5 टाकायची, yची किंमत 7 आहे तर असं टाकायची. तर अशा प्रकारे तुमचं काय झालेलं आहे, सॉल्व करून झालेलं आहे इक्वेशन. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, सॉल्व करून झालेलं आहे. 5 आणि 7 ही आलेली आहे आपले उत्तर. तर चालते. ठीक आहे. तर आपण काय करूया, इथं थांबूया. ठीक आहे. ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो काय करूया, आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया, नाहीतर आपला व्हिडिओ का होईल, खूप मोठा होईल. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला समजते का नाही, काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.